नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की पार्थच्या बाबांनी रम्याला बघण्यासाठी मुलाला बोलवलेले असते. मुलगा रम्याला बघायला देशमुखाच्या घरी येतो तेव्हा पार्थचे बाबा त्यांना विचारतात, येताना काही त्रास वगैरे झाला नाही ना? पाहुणे उत्तर देतात, नाही अजिबात नाही. तेवढ्यात नंदिनी आणि काव्या पाहुण्यासाठी चहा नाश्ता घेऊन येतात. पाहुणे विचारतात, कुठे आहे नवरी मुलगी? तर मालिनी म्हणते, आलीच असेल. लगेच रम्या येते आणि मालिनी म्हणते, बघा आलीच रम्या. सगळ्यांना पोहे देऊन सोप्यावर बसते. तिला पाहुणे नाव विचारतात तर रम्या आपलं नाव सांगते. मुलाचे वडील रम्याला विचारतात, तुला आमचा मुलगा आवडला का? तू आमच्या मुलासोबत खूप सुखी राहशील. रम्या चिडून म्हणते, माझं फक्त पार्थवर प्रेम आहे. मला पार्थसोबतच लग्न करायचं आहे. माझं सुख तुम्हाला पाहायचं आहे का? आणि पार्थकडे बोट दाखवत ती म्हणते, हे बघा माझं सुख पार्थ आहे. मी करेन तर लग्न फक्त पार्थसोबतच करेन. माझं त्याच्यावर जीवापाड प्रेम आहे. रम्या पुढे सांगते, हे सगळं घरच्यांना माहीत असून तरी त्यांनी हा पाहुण्यांचा घाट घातला आहे. मी पार्थशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही. तिला पाहुण्यासमोर सांगते, कुणीही माझ्या लग्नाचा विषय पुन्हा काढू नका. आणि नंतर ती तिथून निघून जाते. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.